राज्यामध्ये सध्या अवकाळी पावसाचे आणि वादळी वाऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि यामुळे वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। मान्सून पूर्व काळात मुख्यतः शेतीच्या वेळी वीज पडण्याचा धोका अधिक असतो आणि त्यामुळे आपली हानी होण्याची दाट शक्यता असते। संपूर्ण भारतामधून आपल्या महाराष्ट्रामध्ये वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे। मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांमध्ये भौगोलिक रचना, कमी झाडी आणि हवामानामधील बदलांमुळे हा जो धोका आहे अधिक जाणवतो। वीज पडल्याने केवळ पशुधनच नव्हे तर शेतकरी पण आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते आणि जीवितहानी सुद्धा होते। त्यामुळे आपले शरीर विजेपासून संरक्षण करण्यासाठी काही योग्य उपाययोजना करणे आवश्यक असते। विजेपासून आपल्या स्वतःचे संरक्षण कसे करावे तसेच काही करण्याच्या उपाययोजना हीच माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। वीज पडण्याची काही कारणे आहेत, ते कारणे बघा। पहिला आहे विद्युत भार, म्हणजे ढगांमधील पाण्याचे थेंबाचे आणि बर्फाच्या कणांचे घर्षण होऊन सकारात्मक आणि नकारात्मक भार निर्माण होतो। दुसरा आहे विद्युत क्षेत्र, ढग आणि जमीन यांच्यामधील विद्युत भाराचे अंतर वाढल्याने एक शक्तिशाली विद्युत क्षेत्र तयार होते। जेव्हा हे क्षेत्र हवेच्या प्रतिकार क्षेत्रापेक्षा जास्त होते तेव्हा आपल्या जमिनीवरती वीज कोसळते। तिसरा आहे तापमान आणि आर्द्रता, उष्ण आणि दमट हवामान ढगांची जलद निर्मिती करते ज्यामुळे विद्युत भार जो आहे लवकर वाढतो। चौथा आहे भौगोलिक घटक, उंच झाडे, पर्वत किंवा धातूच्या वस्तू वीज आकर्षित करू शकतात। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात आपला बचाव कशा प्रकारे करायचा ते बघा। जर तुमच्या अंगावरचे केस उभे राहत असतील किंवा तुमच्या त्वचेला मुंग्या येत असतील तर समजून जायचं की तुमच्यावर वीज कोसळण्याची दाट शक्यता आहे। अशा स्थितीमध्ये त्वरित जमिनीवर पाय, गुडघे जे आहे दुमडून एकामेकांना जोडावेत, त्याभोवती हातांचा विळखा घालावा आणि हनुवटी गुडघ्यावरती दाबून धरावी। त्यानंतर वातावरण शांत झाल्यानंतर त्वरित एका सुरक्षित ठिकाणी जावे। अचानक गडगडाट होत आहे आणि तुमच्याजवळ समजा झाडेच असतील तर झाडांची जेवढी उंची आहे त्याच्या दुप्पट आपल्याला वाकून बसायचं आहे। म्हणजे झाड जर 100 फूट असेल तर आपल्याला त्या 100 फुटाच्या डबल म्हणजे 200 फूट अंतरावर आपल्याला वाकून बसायचं आहे। आणि समजा आपण घरामधले असलो आणि वीज जात कडकडाट झाला, वादळी वारा आला, वीज कडकडत आहे तर काय करायचं बघा। घरामधील लोखंडी पत्रे, वीज वाहक तारा किंवा विद्युत उपकरणांना जो स्पर्श आहे तो करणे टाळायचा आहे। आधी आपल्या घरामधील वीज कनेक्शन आणि जे अर्थिंग राहते ती योग्य असल्याची सर्वात आधी खात्री करायची आहे। अर्थिंगमुळे वीज जमिनीमध्ये सुरक्षितपणे जाते आणि त्याचबरोबर वीज पडण्याचा धोका पण टळतो। जर आकाशामध्ये काळे ढग जमले असतील आणि जर गडगडाट होत असेल तर आपल्या घरामधील कोणतेही विद्युत उपकरण जे आहे ते चालू करायचे नाही। आपल्या जवळ लोखंडी वस्तू किंवा असे कोणतेही धातूच्या ज्या वस्तू आहेत आपल्या जवळ ठेवायच्या नाही आहेत। जर एखादा शेतकरी जर शेतात काम करत असेल आणि अचानक विजांचा गडगडाट होत असेल आणि विजा चमकत असतील तर त्या शेतकऱ्यांनी जशा धातूच्या वस्तू ज्या आहेत जसे की कुऱ्हाड, कोयते, छत्री जे आहे आपले ते आपल्यापासून दूर करायचे आहे। ज्या धातूच्या ज्या वस्तू आहेत त्या उंच ठिकाणी ठेवायच्या नाही आहेत, कारण त्या ज्या धातूच्या ज्या वस्तू आहेत त्या वीज आकर्षित करू शकतात, एवढं लक्षात ठेवा। सर्वात आधी तुम्हाला हवामान खात्याचे जे सूचना आहे त्यांचं तुम्हाला पालन करायचं आहे। भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था पुणे आणि भारतीय हवामान विभागाने विकसित केलेले दामिनी ॲप ते आपल्या मोबाईलमध्ये जरूर इन्स्टॉल करावे। या ॲपच्या माध्यमातून आपल्याला हवामानाचा आणि वीज पडण्याचा अंदाज भेटतो, ज्यामुळे आपल्याला वेळीच सुरक्षा जे आहे ते बाळगता येते। समजा तुम्ही रस्त्याने कुणाही गावले जात असाल आणि अचानक वीज होत आहे आणि गडगडाट सुरू आहे तर जे आपण झाडाखाली थांबतो तर ते झाडाखाली थांबणं टाळावं, कारण जे उंच झाडे आहेत ते वीज आकर्षित करतात। त्यामुळे वीज पडण्याचा धोका असताना झाडाखाली स्वतः आणि जे आपल्याकडे जनावरे असतील तर त्यांना बांधू नये। पावसामुळे तर मृत्यू होत नाही, पण झाडाखाली थांबल्याने आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो। शेतामध्ये काम करत असताना समजा आपल्या जवळ समजा विद्युत तारे असतील तर त्या तारांपासून किमान 50 ते 70 फूट अंतरावर उभे राहावे। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना केंद्र आणि राज्य आपत्ती
प्रतिसाद निधीमधून मदत दिली जाते। समजा जर वीज पडून तुमच्याकडे समजा जनावर असतील आणि त्यांचा वीज पडून मृत्यू झाला असेल तर अल्प व अत्यल्प भूधारक आणि भूमिहीन पशुपालकांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळते। यासाठी मृत जनावरांचा तलाठी यांचा पंचनामा, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे अहवाल आणि इतर आवश्यक कागदपत्रे महसूल अधिकाऱ्याकडे जमा करावे लागतात। तर अशा प्रकारे मी जी माहिती दिली आहे, तुम्ही विजेपासून तुम्ही संरक्षण तुमचे स्वतः करू शकता, तुमचे जनावरांचे संरक्षण करू शकता। काय करायचं आहे मी सांगितलं आहे। वीज पडल्यापासून घरामध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत, कोणत्या नाही ठेवायच्या आहेत मी सांगितलं आहे, सगळं सांगितलं आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आता समजला असेल, मी माहिती तर दिली आहे, तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी जर माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय भारत।